नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सारंग हा ऑफिसमध्ये असताना ऋषिकेश तेथे येतो. कारण ओवीने जे काही सांगितलेलं असतं तर मात्र आता ऋषिकेशला खूप राग येतो. ऋषिकेश त्याचा जाब विचारण्यासाठी सारंग आणि ऐश्वर्या दोघांकडे ऑफिसमध्ये येतो आणि सारंगची गचंडी धरतो. आणि काय रे माझी ओवी रडत होती तेव्हा कुठे होता त्यावेळेस? तेव्हा सारंग खूप घाबरतो. सारंग म्हणतो की दादा अरे प्लीज ऐकून तरी घे. तेव्हा ऋषिकेश इतका रागवलेला असतो. ऋषिकेश म्हणतो की काय रे, तुझ्या बायकोने तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढलं तेव्हा मात्र तुला तिचं मुस्काट हे वाजवता आलं नाही का? कुठे होता तू त्यावेळेस? तेव्हा तिला जाब सुद्धा विचारावंसं नाही वाटला का? काय रे सारंग, तुझ्यातील माणूस अजून जिवंत आहे की नाही, की तुझ्या बायकोच्या पदराआड तुझा पुरुषार्थ संपला की काय? म्हणून तो सारंगला रागाने लुटून देतो. अगदी सारंगच्या शर्टचा खिसा सुद्धा फाटलेला असतो. इतका घाबरलेला असतो सारंग की रडत असतो. काय रे सारंग, तुझं रक्त खवळलं नाही का? तुझ्या डोक्यात सनक गेली नाही का? असे ऋषिकेश रागानेच त्याला विचारत असतो. तेव्हा सारंग म्हणतो की दादा अरे प्लीज ऐकून तरी घे. परंतु ऋषिकेश मात्र एकही शब्द ऐकून घ्यायला तयार नसतो. ऋषिकेश म्हणत असतो की हे बघ, तुझ्या डोक्यात तडक नाही गेली पण माझ्या डोक्यात नक्की गेली. आणि आता मी काय करणार आहे माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का? आणि सर्व हे म्हणजे ऑफिसमधील स्टाफ वगैरे वॉचमन सर्व काही अगदी पाहत असतात. तेव्हा मात्र आता ऋषिकेश इतका रागवलेला असतो. ऋषिकेश म्हणतो की माझ्या मुलीचा अपमान करणाऱ्यांना मी काय करणार आहे हे माहिती आहे का? मी माझ्या मुलीला नख लावणाऱ्या लोकांचं थोबाड फोडणार आहे. म्हणून ऋषिकेश सनकने एकसी सारंगच्या कानामागे देतो. सारंग आलटा पलटा होऊन लगेच खुर्चीवर असा म्हणजे बसतो. तेव्हा मात्र आता ऑफिसमधील सर्व स्टाफ मंडळी इतके घाबरतात आणि अगदी आश्चर्याने हे सर्व पाहत असतात. ऐश्वर्या तर इतकी घाबरते आणि जोरात सारंग असे ओरडते. ऋषिकेश इतका चवतळलेला असतो की एक सिंहाचा अवतार त्याने आज या सारंगवर उठवलेला असतो. तर ऐश्वर्याची पूर्णपणे बोलती तर बंद होतेच, परंतु एका बिल्ली मांजरेप्रमाणे ती एका कोपऱ्यात जाऊन रडत असते, ओरडत असते. तर ऋषिकेशने आता आपल्या मुलीचा जो काही अपमान केला ना त्याचा बदला पूर्ण केलेला असतो. त्यानंतर मात्र आता इकडे जानकी ही सयाजी पाटलाला चांगला धडा शिकवते. जानकी म्हणत असते, काय हो सयाजी काका, तुम्हाला वाटलं नव्हतं का मी तुमचे चॅलेंज स्वीकारेन, तुम्हाला हो म्हणेल? त्यामुळे सयाजीराव विखे पाटील तुमचं चॅलेंज स्वीकारलं. ही जानकी ऋषिकेश रणदिवे शेत नांगरणार आहे. तेव्हा शकुंतला काकू पुढे येतात आणि सयाजीरावाला म्हणतात की कळलं का, अशा आहेत आमच्या जानकी बहिणी, आहे तशी नाजूक वेलीसारखी, मोठ्या एका झाडासारखं शेकडोंना सावली दिली तिने. शकुंतला काकू पुढे येतात आणि सयाजीरावाचा अपमान करत म्हणतात की आता कशाला येते तोंड पाडून घेऊन बसलात, जा ना आता इथून. आणि सर्व बायका आता जानकी आणि एकमेकींच्या हातामध्ये हात देतात आणि सयाजीरावांना एकीचं बळ काय असतं हे दाखवून देतात आणि म्हणतात की जा आता घरी आणि उद्या या आणि दाखवा तुमचा रुबाब आणि आम्ही सुद्धा दाखवतो की आमची जानकी बहिणी कसं शेत नांगरते ते. एकमेकींच्या हातामध्ये हात देऊन सर्वांनी हात वर करून दाखवलेले असतात. सयाजी पाटील आणि शेतकरी यांची पूर्णपणे बोलती बंद होते. आता या बायकांसमोर काय उत्तर देणार म्हणून लगेच त्यांचे चॅलेंज स्वीकारून त्यात एवढ्या बायका असतात तर ते जायला निघतात. परंतु आता जेव्हा त्यांनी पाठ फिरवली जाते तर लगेच सयाजी पाटील तर मोठमोठ्याने हसायला सुरुवात करतो, अगदी जोरजोराने. तेव्हा जानकी आणि सर्व बायका मागे वळून पाहतात. तेव्हा सयाजी पाटील जानकीला म्हणतो की तू आणि शेती करणार आहे का तुझ्याकडे शेती करण्यासाठी? आणि काय ग शेती, नांगर बैल कुठून आणणार आणि कशी शेती करणार तू? कोण देणार आहे तुला शेती, बैल, नांगर? तेव्हा आता जानकी तर विचारत पडते, परंतु सयाजीरावांचा आवाज मात्र उठतो. कारण आता सयाजीरावाला वाटत असतं की हिच्याकडे कुठे शेती आली आणि कुठे बैल, कुठे नांगर, साधे पैसे सुद्धा हिच्याकडे नाहीत, मग कसं करणार? आणि माझं चॅलेंज स्वीकारते. तेव्हा मात्र आता इतका मोठा प्रश्न जानकी समोर या सयाजी पाटलांनी उभा केलेला असताना आता मात्र आपला जो काही जानकीचा सौमित्र भाऊजी आहे तर तो अगदी लक्ष्मणासारखा धावून येतो आणि मी देणार असे सयाजी पाटलाच्या तोंडावर उत्तर देतो. तेव्हा मात्र आता सयाजी पाटील मागे वळून पाहतो तर काय, सौमित्र तेथे निधड्या छातीसारखा उभा राहिलेला असतो, गाडीतून आलेला असतो. सर्वजण अगदी खुश होऊन सौमित्राकडे पाहत असतात आणि सयाजी पाटील आणि गावातील काही सयाजी पाटला
पाटलाचे जे काही पाळतू कुत्रे असतात म्हणजे ते शेतकरी, तर ते अगदी खाली माना घालून पाहत राहतात. कारण हा सौमित्र आज त्याच्याकडे जी शेती असते तर ती शेती आपल्या जानकी बहिणीला देण्यासाठी आलेला असतो. सर्व बायकांच्या चेहऱ्यावर सौमित्राला बघून एक नवीन आनंद निर्माण होतो. मोठ्या तोऱ्यात आपला सौमित्र सयाजीरावांसमोर येऊन उभा राहतो. सयाजीराव म्हणतो की काय तू रे, तुझा याच्याशी काय संबंध रे, तू तर एक वकील आहेस ना. तेव्हा सौमित्र म्हणजे छान एक उत्तर देतो की अहो सयाजी काका, म्हणूनच मी अन्यायाविरुद्ध लढतो, एक वकील आहे म्हणूनच, आणि सत्याची साथ देतो. तेव्हा सयाजी काका विचारतो की काय रे तुमचं शेत, तर सौमित्र उर्वरवत म्हणतो की माझ्या नावावर आहे. नानांचं मृत्यूपत्र तुमच्या लाडक्या मुलीने तुम्हाला दिलंच असेल. त्यात तर असं लिहिलं की जरी बिझनेस हा सारंगच्या नावावर असला तर पूर्ण शेती ही माझ्या नावावर आहे. खरंच काय गंमत आहे ना. आणि जानकी बहिणी तुला सांगतो की जेव्हा मला शेती मिळाली होती तेव्हा तर मला असं वाटलं होतं की कोणीतरी आपली मस्करी करतंय, म्हणजे हेच बघ ना माझा आणि शेतीचा काय संबंध आहे. तेव्हा मला कळलं नव्हतं पण आता मला कळतं. आपण कागदामध्ये कितीही काही खरडलं, आपल्या मनाचं जे काही आपण तयार केलं म्हणजे दुसऱ्यासाठी, परंतु जे काही देवाच्या मनात असतं ना ते व्हील तर त्याने अगोदरच तयार करून ठेवलेलं असतं. हे आपल्याला नंतर कळतं आणि हे सर्व व्हायचं होतं ना. आणि त्यावेळेस तुझा हा भाऊ तुझ्या पाठीशी खंबीर उभा राहायला हवा, म्हणून तेव्हा मला शेती मिळाली असा आपला योगायोग समज. त्यामुळे शेती माझी आहे आणि ती शेती कोणी नांगरायची हे मी ठरवणार. कारण त्यावेळेस सयाजी पाटील आणि ऐश्वर्याने जे एक त्या शहाणे वकिलांना धरून व्हील तयार केलं होतं, पण त्यात मात्र आता जानकीच्या वाटेला एक देवघर म्हणजे देवघरामध्ये एक प्रॉपर्टीचा हक्क आणि इकडे आता सौमित्राला मिळाली शेती. त्यामुळे आता मात्र जानकीच्या हातात असे भक्कम बाजू आलेले असतात. कितीही सयाजी पाटील आणि ह्या ऐश्वर्याने आपले कारस्थान बळकावून जरी घेतले असले तर खरी लक्ष्मी मात्र आता ह्या दोघांच्या हातात असते. आणि आज मात्र त्या शेतीचा उपयोग आपल्या जानकीला होणार असतो. आणि आता ही सर्व शेती आपला सौमित्र जानकीला द्यायला सयाजीरावाच्या नाकावर टिच्चून तयार होतो. तेव्हा आता सयाजी पाटलांना सौमित्र छान एक असं सांगतो की शेती नांगर बैल आता जानकी बहिणीला मी स्वतः देणार. तेव्हा मात्र आता आपल्या सौमित्राचा जानकीला खूप अभिमान वाटतो. सर्व बायका सौमित्रासाठी टाळ्या वाजवतात आणि ह्या सयाजी पाटलाची बोलती तर बंद करतात. तेव्हा सौमित्र म्हणतो की असा केसेस तर सयाजी काका रोज मी कोर्टामध्ये पाहतो. तुमच्यासारखी ही मोठमोठी लोक त्यांची धिंड बनून कसे हारतात जसे आज तुम्ही हरलात. तेव्हा जानकी सुद्धा आता पुढे येते आणि सयाजीरावाला म्हणते की सयाजीराव आता ह्या हरण्याची तुम्ही सवयच करून घ्या, म्हणजे आता यापुढे तुम्ही आता कोणतेही डाव सक्सेस नाही होणार. येणारा काळ सुद्धा आमचा आहे आणि जाणारी वेळ सुद्धा आमची आहे. तेव्हा सयाजी पाटलांना लगेच राग येतो. सयाजी पाटील म्हणतो की ठीक आहे बघून घेईल आणि सौमित्रला म्हणतो की आज तुझ्या तोंडाची हवा बघितली. आणि जानकीला म्हणतो की उद्या तुझ्या मनगटात किती जोर आहे किती बळ आहे ते मी बघेल. तेव्हा जानकी कुठे घाबरणार असते, जानकी सुद्धा एक पाऊल पुढेच येते. तेव्हा लगेच सयाजी पाटील आपल्या त्या काही पाळतू कुत्र्यांना म्हणतो की चला रे चला. तेव्हा गावातील बायका लगेच जानकीला प्रेमाने मिठी मारतात. इतका आनंद त्यांच्या चेहऱ्यावर असतो आणि जानकीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येत असतात. तेव्हा मात्र आता सर्व शेतकरी बायका निघून जातात आणि जानकी ही आपल्या सौमित्राला आपल्या डोळ्यात पाणी आणतच हात जोडते. सौमित्र सुद्धा खूप खुश होतं कारण आज त्याची मदत आपल्या जानकी बहिणीला झालेली असते. त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेशने पार ह्या सारंगची जिरवलेली असते. अगदी धुलाई करून त्याला खाली पाडलेलं असतं. एकही शब्द त्याच्या तोंडातून निघत नसतो. परंतु ऐश्वर्या तर लगेच म्हणते की काय काय झालं, का मारलं तुम्ही त्यांना. तेव्हा मात्र आता ऋषिकेश ह्या ऐश्वर्यावर सुद्धा धावून येतो. ऐश्वर्या एका कोपऱ्यात उभी असते आणि हात करून म्हणते की तेथेच थांबा पुढे येऊ नका. तेव्हा ऋषिकेश रागाने म्हणतो की खरं तर ऐश्वर्या तुझ्याच थोबाडीत मारायची होती मला, पण माझ्या दुर्दैवाने आणि तुझ्या सुदैवाने तू एक बाई आहे, बाईवर हात उचलायचा नाही असे माझे संस्कार आहे, नाहीतर तुला आत्ताच तुझी जागा आणि लायकी दाखवून दिली असती. आणि खरं तर बाई म्हणण्याची योग्यतेची सुद्धा नाही ग ऐश्वर्या. अगं तुझ्यासारखी बाई स्त्री नावाला कलंक आहे कलंक. आमच्या सावलीला सुद्धा तुझी उभी राहण्याची लायकी नाही. सारंग तर आपला गाल चोळतच त्याला खुर्चीवर सुद्धा व्यवस्थित बसता येत नाही अशी त्याची अवस्था होते. कारण या बिचारीची काय असे चूक असते, परंतु या ऐश्वर्यामुळे तो सुद्धा अगदी त्या ऐश्वर्याचा
बैल झालेला असतो तेव्हा मात्र आता ऋषिकेश इतका चिडलेला असतो. ऋषिकेश प्रत्येक गोष्टीचा जाब ह्या ऐश्वर्याला विचारतो. मला सांग काय ग, जानकीने काय केलं नाही तुझ्यासाठी? अगं नाना नाही म्हणत असताना जानकीनं त्यांना मनवलं, तुला घरामध्ये घेतलं, त्यांचा मान सन्मान तुझा दर्जा तुला मिळून दिला आणि तू तर काय केलं, आलीस शेवटी तुझ्या अवकातीवर, दाखवलीस ना तू तुझी अवकात. जानकीवर तू नेम थांबलास आणि तुझे जे गुन्हे तू केले होते त्याचे आरोप मात्र जानकीवर केले. सर्वांसमोर आम्हाला खोटं पाडलंस, आम्हाला घराच्या बाहेर काढलं. त्यावेळेस सुद्धा मी अपमान सहन केला, काही बोललो नाही. गपगुमाने आम्ही सगळेही घराच्या बाहेर पडलो. पण आता एक गोष्ट ऐश्वर्या लक्षात ठेव. आणि सारंगला म्हणतो की तू सुद्धा सारंग आहे त्या जागीच इतका घाबरतो, टणकणी असा उडतो आणि आपल्या गाल चोळत असतो. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की हे बघ, आता मी तो ऋषिकेश नाही जो सहन करेल. यापुढे जर माझ्या कुटुंबाला जानकी किंवा ओवीला जर हात लावला तर मी त्यांना फाडून टाकेल, असे जोरात आपले हात टेबलवर आदळतो आणि त्यांना स्पष्ट सांगतो. आणि ही धमकी समजाव, कारण समजवण्याचे दिवस तर तुमचे संपलेच. तेव्हा मात्र आता सर्व स्टाफ हे पाहत असतात. सारंग ऐश्वर्या पूर्णपणे असे अपमान झाल्यासारखं खाली बघत असतात. ऋषिकेश म्हणत असतो की यापुढे जर माझ्या बायकोच्या आणि मुलीच्या डोळ्यात एक जरी अश्रूचा थेंब आला ना तरी सुद्धा मी कुणाची गय करणार नाही, असे त्यांना धमकावतो. कळलं ना तुम्हाला? म्हणून आता ऋषिकेश तोऱ्यामध्ये निघून जातो, कारण ऋषिकेश इतका रागवलेला असतो, त्याला काही आपल्या ओवीचा अपमान सहन होत नाही. सारंग आणि ऐश्वर्या पूर्णपणे त्याने अगदी लाल बुंद केलेले असतात. त्यानंतर मात्र इकडे जानकी ही सौमित्र समोर हात जोडते आणि रडत असते आणि ती आपल्या सौमित्राचे हात धरून म्हणते की अडचणीच्या वेळीस जेव्हा सीतेसाठी आपले लक्ष्मण भावासारखे धावून आले, तसेच आज सौमित्र भाऊजी तुम्ही माझ्यासाठी धावून आलात. तुम्ही आलात आणि मला शेती नांगरण्यासाठी नांगर मिळाला. मग आता तुम्ही खरंच बघत राहा की ते शेत मी कसं नांगरते आणि नांगरून मी कसं सयाजीरावाला हरवते. ते तुमचे आभार आणि कसे मानू खरंच मला नाही कळत. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की वहिनी, अगं आभार मानण्यासाठी मी कोणी परका आहे का? तेव्हा मात्र आता ही सर्व शेती आहे ना जानकी वहिनी तुझी असेल, तू आता ती नांगरू शकते. जरी ही शेती माझ्या नावावर असली तरी दादाला त्याची जास्त आवड होती, म्हणून आता त्याचा हक्क या शेतीवर जास्त असेल. वहिनी तुला माहिती आहे की लहान असताना मी आणि शरू शेतामध्ये फक्त ऊस आणि द्राक्ष खाण्यासाठी जायचो. बाकीचे सगळं दादा आणि सारंग असं नाव घेतल्यानंतर मात्र सौमित्र पुढे बोलायचं थांबतो. तेव्हा जानकी आता विषय बदलते. जानकी म्हणते की तुमच्या कोर्टाच्या केसचं काय झालं आणि भाऊजी तुम्ही येथे कसे आले, तुम्हाला कसं कळलं? तेव्हा सौमित्र सांगतो की नाही अगं, मी तुलाच भेटण्यासाठी घरी जात होतो, परंतु अचानक मात्र मला येथे गर्दी दिसली, म्हणून मी विचार केला की येथे नक्की काय आहे ते बघावं, म्हणून मी येथे थांबलो होतो. परत ते सोड आणि सगळं सोडून दे, मी तुला जे काही सांगतो ते ऐकून घे. की जानकी विचारते की काय झालं सौमित्र भाऊजी? तर सौमित्र सांगतो की आईच्या मध्ये म्हणजे बदल झालाय, तिला आता फरक जाणवतोय, म्हणजे ऐश्वर्याचा संशय तिला आता यायला सुरुवात झाली. आईला जाणवतोय की तू घरातून गेल्यापासून घराला घर पण नाही उरलं, घरात माणसं आहेत पण गप्पा नाहीत आणि घरात खेळीमेळीचं वातावरण नाही, तुळशीजवळ दिवा नाही, मनातील ओळखायला जानकी वहिनी नाही, बोलता येत नाही, पण कुठेतरी तिला असं जाणवतं आणि ते तिला रिलाइज होता येत नाही. तिला हे समजतं की तिने ऐश्वर्यावर विश्वास ठेवून एक खूप मोठी अशी चूक केली. आणि वहिनी मी तुला सांगतो की भरलेल्या घरामध्ये जेव्हा माणूस एकटा होऊन रडतो ना तेव्हा मात्र समजून जायचं आपले अश्रू पुसण्यासाठी त्या घरामध्ये आपलं असं कोणी नाही. आणि आईला सुद्धा आता ते कुठेतरी जाणवायला सुरुवात झाली. ऐश्वर्या जे काही वागली ना त्यावर प्रचंड चिडली होती, खूप रागवली होती ती तिच्यावर. आणि हे बघ, मला असं म्हणायचं नाही की तिच्या मनातील सर्व गढूळ विचार गेलेत, पण नाही, तिच्यामध्ये बदल तरी झाला आणि तिचं मन आता लवकरच स्वच्छ होईल. ती सुद्धा अगदी पूर्वीप्रमाणे तुम्हाला स्वीकारेल आणि त्यासाठी मात्र तेथे हसायला हवं. तू दादा वहिनी सर्वांनी तेथे या, तेथे मात्र आता त्या घरात तुमची गरज आहे. आणि आईची सुद्धा अशी मनोहिमन इच्छा असेल की तुम्ही घरात यावं म्हणून. हे ऐकून मात्र आता जानकी खूप खुश होते. जानकी म्हणते की आता आईंच्या मनामध्ये जे असेल तेच खूप आहे आणि कधी ना कधी तरी त्यांच्या मनामध्ये काय चाललं हे नक्की ते बोलून दाखवतील. तेव्हा सौमित्र म्हणतो की जानकी वहिनी, अगं त्या दिवसाची मी वाट नाही बघू शकत, तुम्ही आत्ताचे आत्ता माझ्यासोबत सगळे घरी चला प्लीज वहिनी प्लीज. त्यावर जानकी म्हणते की नाही सौमित्र भाऊजी, अजून मनातील गाठी सुटायच्यात, ऋषिकेशच्या मनातील राग, आईंचा झालेला गैरसमज सगळं दूर व्हायचं, त्यासाठी त्या घरामध्ये
आम्ही त्या घरामध्ये नक्की येऊ. आणि असं तसं नाही, अहो सौमित्र भाऊजी, वाजत गाजत आम्ही त्या घरामध्ये येऊ. आणि तेव्हा मात्र आमचं स्वागत करण्यासाठी, मला ओवाळण्यासाठी आई आमच्या पुढे असतील, अगदी ते पूजेचं ताट घेऊन. आणि ऐश्वर्या माझी नाक घासत माफी मागेल. त्या ऐश्वर्याने सर्वांचं मन दूषित केलं, आपलं घरही दूषित केलं. मग तिला आता धडा शिकवल्याशिवाय मी काही राहणार नाही. तिचं चॅलेंज पूर्ण केल्याशिवाय मी मात्र त्या घरामध्ये पाऊल नाही ठेवणार. त्यावर सौमित्र म्हणतो की वहिनी, तर जानकी म्हणते की नाही सौमित्र भाऊजी, माझी केस असेल ती मला लढून द्याल प्लीज प्लीज. आणि ठीक आहे, चल, तुझ्या जिद्दीवर माझा पूर्ण विश्वास आहे, मला पूर्णपणे खात्री आहे की तू जिंकशील. तेव्हा जानकी म्हणते की आता तरी मला उद्याची लढाई जिंकायची, सगळ्या शेतकऱ्यांना आमच्या बाजूने करायला, त्यांचं ते शेत नांगरून मी माझं चॅलेंज जिंकणार. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो वहिनी, उद्या तू जिंकणार, तू ती जमीन नांगरशील आणि त्या सयाजीरावाच्या पायाखालची जमीन सरके. तेव्हा जानकीला आता एक खूप मोठं चॅलेंज त्याने स्वीकारलेलं तर असतंच, परंतु सौमित्र सारख्या अगदी भावाचं तिला म्हणजे मदत होते. त्यानंतर मात्र आता ऋषिकेश इकडून ऑफिसमध्ये निघून गेल्यानंतर सारंग पूर्णपणे असा एका खुर्चीवर स्तब्धपणे बसलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग धरा पाणी घ्या. आणि ड्रायव्हरला ती फोन करून बोलवते की मेन गेट जवळ या, आपल्याला लगेच निघायचं. तेव्हा सारंग ऐश्वर्याला विचारतो की काय ऐश्वर्या, आपण कुठे जातो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की पोलीस स्टेशन मध्ये. तेव्हा मात्र सारंग हा रडतच म्हणतो की पोलीस स्टेशनला कशासाठी. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की ऋषिकेश रणदिवेंसाठी ऑफिशियल अशी कंप्लेंट करण्यासाठी, त्यांना सांगूयात आपण तेच आपल्या ऑफिसमध्ये शिरले, गोंधळ घालून ठेवला, ऑफिसचं सर्व नुकसान करून ठेवलं, मालकावरती हात उघडला. आणि मी सुद्धा सांगेल की मला नको तो ते बोलून धमकावलं नाही, ते बोलले ते मला, आज मी सुद्धा त्यांना नाही जेलची हवा खायला लावली, तर मी सुद्धा नावाची ऐश्वर्या नाही आणि स्वतःचं नाव रणदिवे नाही लावणार. चला, त्यामुळे सारंग चला माझ्यासोबत तुम्ही. तेव्हा आता सारंगला काही ऐश्वर्याचं म्हणणं पटत नाही. सारंग लगेच म्हणतो की थांबा ऐश्वर्या, अहो आपण तर दादाची तक्रार करू, पण आपली तक्रार कोण करणार. त्या चिमुरड्या ओवीला आपण घराच्या बाहेर काढलं म्हणजे तुम्ही, मग तुम्हाला शिक्षा कोण देणार ऐश्वर्या. तेव्हा मात्र आता सारंग असं म्हटल्यानंतर ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर 12 वाजतात. ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो काय बोलतात तुम्ही, त्या माणसाने तुमच्यावर हात उघडला आणि तुम्ही आज त्यांचीच बाजू घेतात. तेव्हा सारंग म्हणतो की हो, कारण चूक आपली आहे. माझं आणि दादाचं नातं हे पहिल्यासारखं जरी नसलं, परंतु न्याय हा प्रत्येकासाठी सारखाच असतो. तुम्ही जर काल ओवीवर हात उघडला नसता, तिला घराच्या बाहेर काढलं नसतं, तर आज मात्र दादाने सुद्धा माझ्यावर हात उघडला नसता, माझ्या म्हणजे गालफडात दिली नसती. आणि दादाच काय, उद्या जर मी जरी दादाच्या जागी असतो, तर माझ्या मुलीला जर कोणी असा अपमान केला असता, घराच्या बाहेर काढला असतं, तर मी सुद्धा त्यावेळेस तसंच वागला असतं. जे दादाने आज केलं ते सुद्धा त्यावेळेस मी केलं असतं. आणि दादाचा जो काही मुद्दा आहे ऐश्वर्या, तो एकदम बरोबर आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे पहा सारंग, मुद्दा जरी बरोबर असला ना, पद्धत मात्र चुकीची आहे. हो सारंग, घरी येऊन भांडायचं होतं त्यांनी, तेथे येऊन तुमच्यावर हात उगारायचा होता. येथे ऑफिसमध्ये सर्वांसमोर येऊन तमाशा करण्याची काय गरज होती त्यांना. लोकांना गोळा केलं, अख्ख्या स्टाफ समोर त्यांनी तुमच्या कानामागे वाजवली. आणि का असं केलं, कारण तुम्हाला त्याचं माहिती आहे की कारण त्यांना स्वतःची ताकद आणि तुमची लायकी त्यांना दाखवून द्यायची होती. सर्वांसमोर तुम्हाला त्यांना कमी लेखायचं होतं, म्हणून ते आज असे वागले. ते सगळं करून त्यांना हे सिद्ध करून दाखवायचं होतं. अजून सुद्धा ते हे कंपनीचे मालक आहेत आणि अजून सुद्धा तेच राहतील. सारंग, अहो ओवी तर फक्त एक निमित्त आहे. मला एक गोष्ट सांगा की जर त्यांना तमाशा करायचा होता तर त्यांनी त्याच दिवशी केला असता, ज्या दिवशी मी जानकी बहिणींना गाडी पुसण्यासाठी लावली होती त्याच दिवशी. पण नाही सारंग, त्यांनी त्या दिवशी तमाशा नाही केला, तर त्यांनी आज ऑफिसमध्ये येऊन असा तमाशा केला. ते ठरवून आले होते आणि त्यांचा शेवटी त्यांनी हेतू साध्य केला. पोरीचं भांडवल करून त्यांनी अख्ख्या स्टाफ समोर तुमच्या कानामागे दिली, तुमच्या थोबाडीत मारली. अहो सारंग, किती तुमचा हा अपमान केला आणि तरी सुद्धा आज तुम्ही त्यांचीच बाजू घेतात काय सारंग. त्यामुळे मी सांगते तुम्हाला सारंग, अहो तुम्ही हा साधा स्वभाव तुमचा आहे ना भोळा, तो बदला एकदा. अहो तुमच्या बायकोला तर ते नको ते बोलून गेलेत, धमकी दिली त्यांनी मला तर असं वाटतं की सारंग, जर तुम्ही आज येथे नसतात आणि त्यांनी मला मारले असते तर. आणि हे बघा, इथून पुढे मात्र मी तुमचा बिलकुल अपमान सहन करणार नाही. आपण सुद्धा जसेच तसे वागायचे आणि जर तुम्हाला त्यांना शिक्षा द्यायला जमत नसेल तर मी त्यांना शिक्षा देते.
नवऱ्याच्या अंगाला हात लावण्याची हिंमतच कशी झाली त्यांची। मग याची किंमत मात्र आता त्यांना मोजावीच लागेल। सारंग, अहो मला सांगा, ऋषिकेश दादा आता ऑफिस मध्ये जे काही आले ते करून गेले, अख्ख्या स्टाफ समोर त्यांनी तमाशा केला, तुमच्या थोबाडीत मारली, हे सगळं तुम्हाला योग्य वाटतं का? म्हणून आता ही ऐश्वर्या पुन्हा सारंगचे कान भरायला सुरुवात करते। सारंग तर हा ऐश्वर्याच्या बोलण्यामध्ये पूर्णपणे गुंतून जात असतो आणि तो रडतच म्हणतो की नाही ऐश्वर्या, तुम्ही अगदी योग्य बोलता, नक्की आता काय हे त्याच्या मनामध्ये तो रडत असतो, काही उत्तर देत नसतो। तेव्हा मात्र आता तो असा एकटक खाली मान घालून बसलेला असतो आणि त्याला खरंच खूप टेन्शन येतं। परंतु ऐश्वर्या मात्र आता ऋषिकेशने याच्या थोबाडीत दिल्यामुळं खूप खुश असते। ती मनाशी म्हणते की बरं झालं, एक प्रकारे याच्या थोबाडीत बसली, बरं झालं, नाहीतर आई, सौमित्रा आणि तो डिनर सेट, अवंतिका सगळ्यांनी ह्या ओवीचा मुद्दा तापवला असता आणि ह्या सारंगनं माझं जीणं हराम केलं असतं। त्यामुळे आता मात्र ऋषिकेशने हा तमाशा केलेला आहे ना, त्याचा बरोबर मी वापर करून घेईल आणि वातावरण इतकं तापवेल, आता मात्र तमाशा पार्ट 2 सुरू होईल आणि ते मात्र आता स्वतः मी करेल। त्यानंतर मात्र आता ऋषिकेश घरी येतो, जानकी सुद्धा आलेली असते आणि ऋषिकेश सांगतो सर्व काही, तर जानकीला राग येतो। ऋषिकेशला असं वागल्यानंतर जानकी म्हणते की काय गरज होती ऋषिकेश तुम्हाला सारंगच्या थोबाडीत द्यायची। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नशीब, मी फक्त हात उघडला, चांगलं चपलेने त्याला बडवायला पाहिजे होतं। तेव्हा ओवी मात्र रडत असते, तर जानकी म्हणते की नाही बाळा ओवी, रडायचं नाही आता, म्हणून तिचे प्रेमाने डोळे पुसते। तेव्हा ओवी म्हणते की नाही आई, चुकून सांगितले बाबांना, सॉरी खरंच, आणि बाबांना म्हणते की बाबा, आणि कान पकडते आणि सॉरी म्हणते, यापुढे मी त्या घरामध्ये नाही जाणार असे ती आपल्या बाबांना सांगते आणि मिठी मारते। तेव्हा ऋषिकेश सुद्धा आपल्या ओवीला प्रेमाने जवळ घेतो। तेव्हा ओवी खूप रडत असते, तर ऋषिकेश म्हणतो की बाळा शांत हो, तिला खाटावर बसवतो आणि ओवी बाळा रडायचं नाही, तिचे डोळे पुसतो आणि ऋषिकेश जानकी जवळ येऊन म्हणतो की बघितलंस का, त्या ऐश्वर्यामुळे माझ्या ओवीला किती रडावं लागतं, त्यामुळे मी तिला सोडणार नाही, तिला सुद्धा रडवणार, तिच्या बापाला सुद्धा रडवणार आणि तिच्या नवऱ्याला, त्या सारंगला सुद्धा मी रडवणार। त्यावर जानकी म्हणते की तिचा नवरा आपला सुद्धा कोणीतरी लागतो, तर ऋषिकेश म्हणतो की कोण लागतो, कोणी लागत नाही, आपला कोणी नाही तो, आणि जर तो ओवीचा कोणी लागत असता तर आपल्या ओवीला म्हणजे घराच्या बाहेर काढले आणि मी त्यांना जे मारलं ना त्या अगोदरच तो ओवीची माफी मागायला येथे आला असता, आणि जर तो कोणी तुझा लागत असता तर त्या पुसलेल्या गाडीवर कॉफी फेकताने त्या ऐश्वर्याचा त्याने हात पिरगळला असता, आणि जर तो माझा कोणी लागत असता तर कुस्तीच्या आखाड्यात येऊन एकदा तरी ओरडला असता, जिंकून जिंकून जिंकणार कोण, ऋषिकेश दादाशिवाय आहेस कोण। ऋषिकेश मात्र इतका चवताळून हे सर्व बोलत असतो, कारण त्याला आता खरंच खूप राग येतो। कुठे होता तो यावेळी, शेपूट घालून बसला तो गपचूप घरी, आपल्या ओवीने तर घासातील घास त्या सारंगला भरवला होता, कितीतरी वेळा खेळता खेळता सुद्धा त्याच्या खांद्यावर आपली ओवी झोपली सुद्धा। जानकी, पण मला एक गोष्ट कळत नाही की तू ओवीला त्या घरामध्ये घेऊनच कशाला गेली होती। तेव्हा जानकी म्हणते की कारण तिला तिच्या आजीला भेटायचं होतं। त्यावर ऋषिकेश पुन्हा रागवतो। ऋषिकेश म्हणतो की कोण आजी आणि कुठली आजी, आणि मी तुला किती वेळेस सांगायचं की अगं काही झालं तरी नातीला मात्र घराच्या बाहेर नाही काढत आजी, हॉस्पिटलमध्ये पैशाला तडफडत असतील तर आजी मात्र तेथे पैशाचा विचार करत नाही, नाही म्हणत नाही, दारात आलेल्या नातीला स्वतः यायचं सोडून तिने भेटायला पुढे यायचे, तर जगातील सर्वात नीच बाईला तिने पुढे केले आणि आपल्या ओवीला घराच्या बाहेर काढले। कुठलीही आजी अशी वागत नाही जानकी, जी व्यक्ती अशी असते ना ती तर आजीच नसते। तेव्हा जानकी म्हणते की बास बास ऋषिकेश, कारण ओवी समोर असं बोलू नका म्हणून असं जानकीला सांगायचं असतं। ती ऋषिकेशचा हात धरते, बाजूला जाते आणि बास बास ऋषिकेश, बास झालं, काय करतात तुम्ही, ओवी समोर हे बोलत जाऊ नका, मला किती वेळेस समजावून सांगितले। ती ऐश्वर्या तिथे राजकारण करते, सर्वांचं डोकं फिरून सर्वांचं मन ती कुल्लुषित करते, आणि तुम्ही सुद्धा ऋषिकेश काही वेगळं नाही करत आहात, तिच्यासारखंच करता। ऋषिकेश म्हणतो की जानकी काय बोलतेस, तर जानकी म्हणते की ऋषिकेश तुम्ही राजकारण नाही करत का, पण ओवी समोर तिच्या काकांबद्दल, तिच्या आजीबद्दल, रणदिवे कुटुंबाबद्दल टोकाचं बोलतात, आणि ते पण प्रत्येक वेळेला का, मग उद्या जर तीच तिच्या माणसाविरुद्ध अशी बोलायला लागेल तर ऋषिकेश म्हणतो की ते तर मला आवडेल। जानकी म्हणते की काय ऋषिकेश तुम्ही हे बोलतात, ऋषिकेश म्हणतो की हो, सतत तुझ्यासारखं सहन करण्यापेक्षा ती माझ्यासारखे सडेतोड उत्तर देऊ बोलायला लागली ना तर मनापासून आवडेल ते मला। तेव्हा जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, माझ्या शांत मनाला दुबळेपणाचं समजून तुम्ही चूक करता। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सारंग आणि ऐश्वर्या घरी येतात। ऐश्वर्याला मात्र आता या सारंगच्या अशा अवताराचा अवस्थेचा फायदा घ्यायचा असतो, तर घरी आल्यानंतर मात्र सारंग हा असा स्तब्ध उभा असतो, रडत असतो। तर सुमित्रा म्हणते की काय काय रे सारंग, काय झालं ही तुझी अवस्था। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या पुढे येते आणि ऐश्वर्या सुमित्राला म्हणते की तुमच्या लाडक्या नातीला ओवीला घराच्या बाहेर काढलं ना, तर मग आता सारंगचा चांगला वचपा काढलाय त्या ऋषिकेश दादांनी, सगळ्यांसमोर
समोर कानामागे दिली सारंगच्या। तेव्हा हे ऐकून सुमित्रा म्हणते की काय काय, तर इकडे ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की ऋषिकेश रणदिवे फक्त बोलत नाही तर करून सुद्धा दाखवतो, त्यामुळे जानकी काही झालं तरी तू सौमित्राच्या शेतात नांगर नाही चालवणार आणि तरीही तुला ते करायचे असेल तर त्या कामात मी तुझ्या सोबत नसेल ही गोष्ट लक्षात ठेव। तेव्हा आता जानकीला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।